हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात मी मृदुला जोशी पुरंदरे आपल्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. आज या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण महत्त्वाच्या विषयांवरती बोलणार आहोत. त्यामध्ये आपला खास करून विषय आहे मधुमेहींना इन्सुलिन आणि औषधं यापासून मुक्त होण्याचं गूढ सत्य. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करिअर, बँकिंग, व्यवसाय, वास्तुशास्त्र, आरोग्य अशा विविध विषयांवर चर्चा करत असतो. आज आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, मधुमेहींना इन्सुलिन आणि औषधांपासून मुक्त होण्याचं गूढ सत्य. आणि या विषयावरती चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओत आले आहेत फ्रीडम फ्रॉम डायबिटीसचे संस्थापक डॉक्टर प्रमोद त्रिपाठी. विषयाकडे वळण्यापूर्वी मी डॉक्टर प्रमोद त्रिपाठी यांचं आमच्या स्टुडिओत स्वागत करते. डॉक्टर, आपण आलात, वेळ काढून त्याबद्दल अगदी मनपूर्वक धन्यवाद. खूप खूप नमस्कार आणि धन्यवाद. आता डॉक्टर प्रमोद त्रिपाठी यांची जर का माहिती करून घ्यायची झाली तर खूप मोठी आहे. आपण डायबिटीस मॅनेजमेंट मध्ये पुण्यात, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात एका खास पद्धतीनं क्रांती आणली आहे. आजवर हजारो मधुमेहींनी आपल्या कार्यशाळेनंतर इन्सुलिन आणि डायबिटीस औषधं कमी होताना आणि पूर्णपणे बंदही होताना अनुभवली आहेत. अगदी नैसर्गिक मार्गाने त्यांनी सिद्ध केलं आहे की शास्त्रोक्त पद्धतीनं आहार, व्यायाम, तणाव नियंत्रण आणि जर का सकारात्मक ठेवल्यास या आजाराला आटोक्यात आणणं अगदी सहज शक्य आहे. इतकंच नाही तर त्यांच्या अनेक पेशंट्सनी औषधं बंद झाल्यावर अतिशय अवघड अशी ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट सुद्धा पास केली आहे. जबरदस्त रिझल्ट आणि सहज सोपे उपाय यामुळे मोठ्या प्रमाणात जनसमुदाय आणि विविध आमदार, खासदार आणि मंत्रीही आपल्याकडे मधुमेहापासून मुक्तीची गुरुकिल्ली शिकण्यासाठी नियमित येत असतात. डॉक्टर त्रिपाठी यांची यशोगाथा महाराष्ट्रभर पसरलेली आहे. याशिवाय भारतभर दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, जमशेदपूर, कोलकाता आणि 10 देशात 1 लाख लोकांपर्यंत विविध कार्यशाळेत ते पोहोचले. डॉक्टर त्रिपाठी सध्या देशातील नैसर्गिक स्वास्थ्याचे अग्रगण्य प्रचारक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. डॉक्टर त्रिपाठी आपण प्रख्यात बीजे मेडिकल कॉलेजमधून MBBS ची पदवी प्राप्त केली आहे आणि त्यानंतर नानावटी हॉस्पिटलमधून डिप्लोमा इन डायबिटीस मॅनेजमेंट केलाय. तसंच ऍडव्हान्स डिप्लोमा योग आणि आयुर्वेदामध्ये देखील टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे इथून आपण ते पूर्ण केलंय. अनेक कार्यशाळा आपण घेत असता. न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, त्यानंतर ड्रीम थेरपी, पास्ट लाईफ रिग्रेशन, विपश्यना इत्यादी गोष्टींचं विशेष मार्गदर्शन आपण केलंय. चला तर या विषयाबद्दल अधिक माहिती घेऊयात डॉक्टर त्रिपाठींकडून. डॉक्टर, प्रचंड म्हणजे आपल्याकडे ज्ञानाचा असा संचय आहे आणि मला तर वाटतं ही 6वी मुलाखत आहे. दर मुलाखतीमध्ये आपण माहिती देत असता, अनेक महत्वाच्या गोष्टी सांगत असता. आज मात्र तुम्ही काहीतरी गूढ सांगणार आहे हे लक्षातच येत आहे. काय आहे हे गूढ? हो, गूढ सत्य मला काही खास सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे आहेत. आतापर्यंत 5 मुलाखतीमध्ये मला वाटतं लाखो लोकांनी स्मूदी आणि जिनेवरती खालती करणं आणि बाकीचे काही काही छोट्या छोट्या टिप्स इम्प्लिमेंट करून बरंच त्यांना फायदा झालेला आहे. तर आज खास ह्याच्यासाठी याची इच्छा झाली की लोकांना ते सांगावं. आता एक 4-5 वर्ष झालेली आहेत हे करत करत. आतल्या काही काही गाठ्या कळत आहेत मला. तर म्हटलं कळावं म्हणून आलोय. अगदी खरं आहे. म्हणजे ज्या तऱ्हेनं आतापर्यंत तुम्ही जे मार्गदर्शन केलं आहे ते अतिशय उत्तम असंच मार्गदर्शन आहे. आणि जर का आता लोकांना नेहमीच असा एक भ्रम असतो की बापरे मला डायबिटीस झालाय का, तर बाबा स्वादुपिंडमधून इन्सुलिन कमी प्रमाणात बाहेर पडतं आणि हा काही बरा होणारा नाहीये. म्हणजे थोडक्यात तो गैरसमज आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. हो, इनफॅक्ट पहिलं गूढ सत्य तेच आहे. आणि गूढ सत्याकडे वळण्याच्या आधी जे जुने सगळे आमचे बघणारे आहेत प्रेक्षक, त्यांना सगळ्यांना आहे आणि नवीन लोकांनाही आहे. पहिलं गूढ सत्य जे एक भ्रमात बरेच मधुमेही अख्खं आयुष्य काढून टाकतात ते हे की माझ्या स्वादुपिंडातून कमी इन्सुलिन बनतंय आणि कमी इन्सुलिन बनल्यामुळे माझा मधुमेह कधीच बरा होणार नाही. इनफॅक्ट वादही घालायला तयार होतात की तुम्ही कसं काय बरं करू शकता. किंवा जेव्हा शास्त्र म्हणतं की इन्सुलिनच बनत नाही, मग तुमच्या कार्यक्रमाने काय इन्सुलिन जास्त बनवायला सुरुवात होते का? तर मला इथं सगळ्यांना कळवायचं आहे, फार महत्वाचं हे की मी बघितलंय अनुभवातून, शेकडो मधुमेहींचे रिपोर्ट्स बघितलेत, हजारो मधुमेहींसाठी कार्यशाळा घेतलेली आहे की ते त्यांच्यापैकी 95% टाईप 2 मधुमेही जे आहेत, वयाच्या 20 किंवा 30 नंतर ज्यांना आधी मधुमेहाची सुरुवात होते आणि आधी गोळ्यांनी सुरुवात होते, त्यापैकी 95% मधुमेही त्यांच्या शरीरात जास्त इन्सुलिन बनवत असतात. आणि हा फार मोठा गूढ सत्य, गैरसमज पण आहे आणि गूढ सत्य पण आहे. खरंच गूढ आहे.
इनफॅक्ट मी स्लाइड दाखवली आणि लोकांपर्यंत हे पोहोचते, त्यामुळे त्यांच्या मनात जे काही शंका झालेली आहे ती तुम्ही पूर्णपणे वॉशआउट करा असं म्हणायला नक्कीच. आणि हे कळणं फार महत्वाचं, नाहीतर मग ते आयुष्यभर तो भ्रम की कधीच बरं होणार नाही. तर स्लाइड वरती दाखवलेलं आहे मी, पहिली स्लाइड, की इन्सुलिनच्या कमीपेक्षा मधुमेहींमध्ये इन्सुलिनचा अवरोध महत्वाचा आहे. अवरोध मी थोडक्यात पहिल्या काही मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे. कसं आहे की 80% साखर स्नायूंमध्ये, 20% साखर यकृतामध्ये अशी असते. आणि आतमध्ये जाण्याची जी प्रक्रिया आहे साखरेची, रक्तापासून स्नायू पेशी किंवा यकृत पेशीमध्ये जाण्याच्या प्रक्रियेमध्ये ते जे पेशा असतात त्याच्यावरती काही कुलप असतात आणि त्या कुलपांशी जेव्हा इन्सुलिन जुडतं तेव्हा जाऊन ती कुलप उघडतात आणि मग रक्तातली साखर आतमध्ये जाते. हे नैसर्गिक प्रक्रिया. आता अवरोध म्हणजे काय? 3 प्रकारचे अवरोध बघतोय. एक तर आतून अवरोध, पेशीच्या आतून अवरोध, जे मागच्या वेळेस सांगितलंय की चरबी वाढली की आतून अवरोध वाढतो. दुसरं महत्वाचं जे मागच्या वेळेस सांगितलंय पण तेवढं ठामपणे नाही सांगितलं ते म्हणजे रिसेप्टर्सच्या अवतीभोवती जी सूज झालेली आहे त्याच्यामुळे दुसऱ्या प्रकारचा अवरोध. आणि तिसऱ्या प्रकारचा अवरोध जे काय आपण खातोय त्यातले काही काही चुकीचे पदार्थ शरीरात गेल्यामुळे अवरोध सुरू होत आहे. तर हे पहिलं सत्य आहे. आणि हे मोजायचं कसं दुसऱ्या स्लाइड वरती दिलेलं आहे. ह्याच्यासाठी एक खास परीक्षा आहे जे खूपच क्वचित मधुमेही करतायत आणि त्या परीक्षेचं नाव आहे फास्टिंग इन्सुलिन. अच्छा, हे लक्षात ठेवा, प्रत्येक पेशंटनी हे लक्षात ठेवणं हो रिपीट करतोय मी, कारण काय लगेच हो आम्ही करतो ना फास्टिंग. अहो साहेब, फास्टिंग साखर नाही, HbA1c नाही, लॅब मध्ये जाऊन इकडनं रक्त देऊन फास्टिंग इन्सुलिन, उपाशी पोटी इन्सुलिनची तपासणी करा. मी आता स्टॅम्प पेपरवरती लिहून देतो. जे कोणी बघतात त्यातलं 99% लोकांनी ही फास्टिंग इन्सुलिन म्हणून परीक्षा केलेली नाहीये. आणि ही परीक्षा अगर तुम्ही केली आणि ती 4च्या वरती आलं त्याचा रिझल्ट, नॉर्मल 2.6 to 4 असायला पाहिजे, 4च्या वरती आलं म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुमचं शरीर जास्त इन्सुलिन बनवत आहे. जास्त इन्सुलिन बनवत आहे. कारण काय? तर अवरोध निर्माण झाल्यामुळे शरीर त्या अवरोधाला ओव्हरकम करण्यासाठी जास्त इन्सुलिन बनवत आहे. म्हणून खुशखबर ही आहे, साध्या सोप्या माणसाला करण्यासाठी खुशखबर ही आहे की तुमच्या शरीरात ऑलरेडी इन्सुलिन भरपूर प्रमाणात आहे, काळजी करायची गरज नाहीये. तुम्हाला बँक आहे, उलट आपल्याला काढायचंय त्याच्यातून, अवरोध तुम्हाला कमी करायचा. हा पहिला गुड सत्य. ग्रेट. पुढचं गुड सत्य लगेच सांगून टाकू, म्हणजे थोडं सांगितलं होतंच त्या जोडीलाच की इन्सुलिन अवरोध मागे आंतरिक सूज, ज्याला आपण पॅरा इन्फ्लमेशन म्हणतो वैद्यकीय भाषेमध्ये, हे मुख्य कारण आहे. आणि ह्याची ही परीक्षा असते जी 99% मधुमेही करत नाहीयेत. ती परीक्षा पटकन सांगतो. त्या परीक्षेचं नाव आहे HSCRP, हायली सेन्सिटिव्ह सी रिॲक्टिव्ह प्रोटीन. हे असायला पाहिजे 1 पेक्षा कमी. आणि बहुतांश मधुमेहीमध्ये हे 1 पेक्षा जास्ती. आणि हे एक परीक्षा आहे, अशा अनेक परीक्षा आहेत जे आपल्याला सांगू शकतात की माझ्या शरीरात आंतरिक सूज, सपोज माझा हात इथं जोरात लागला तर वरती सूज निर्माण होईल. मी त्या सुजेची बद्दल बोलत नाहीये. शरीराच्या अंतर्गत जी बारीक सूज निर्माण झाली आहे, थोडीशी चरबी वाढल्यामुळे, थोडंसं ऍसिड वाढल्यामुळे, थोडंसं चुकीचं अन्न खाल्ल्यामुळे, थोडंसं उशिरा जेवल्यामुळे, थोडा चहा गेल्यामुळे वगैरे 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 वगैरे. थोडासा चहा आणि पुष्कळचा चहा सारखंच असतं ना. आणि असं निष्पन्न झालंय आता, म्हणजे डायबिटीज, मधुमेह एकमेकांशी, मधुमेह आणि हृदयविकार हे दोन्ही एकमेकांशी एकदम निगडीत भाऊ बहीणसारखेच आजार आहेत. 75% मधुमेही जेव्हा मरतात त्याचं कारण हृदयविकाराचा झटका किंवा हृदयविकार असतं. कारण काय? त्यांनी ही जी आंतरिक सूज आहे ज्याच्यामुळे नळ्यांमध्ये सूज होऊन तिकडे चरबी जमा होते त्याची काळजी घेतलेली नाहीये. त्यांनी काय केलं? त्यांनी साखर मॅनेजमेंट केलं, HbA1c केलं, थोडेसे चालले. पण ज्या खऱ्या परीक्षा आहेत फास्टिंग इन्सुलिन आणि HSCRP या दोन्ही केलेल्या नाहीयेत, म्हणून त्यांचे नुकसान वाढलेले आहेत. अगदी खरं आहे. तर म्हणजे तुमचं म्हणणं आहे की इन्सुलिन आणि हे औषधं आपण अगदी कमी करू शकतो, राईट? चित्र दाखवतोय, प्रॅक्टिकल दाखवतोय. कारण काय ना, थोडंसं
लोकांना वाटतं काय बाबा डॉक्टर आले आणि एकदम अवघड अवघड शब्द वापरायला लागले. फास्टिंग इन्सुलिन काय, HSCRP काय, तुम्हाला एकदम सोप्या भाषेत समजवतो. जेव्हा आपण आंतरिक सूज कमी करतो तेव्हा चित्र दाखवलेलं आहे काय होऊ शकतं. एक 4-5 पेशंटचं आढावा. एक पहिला पेशंट दाखवतोय हर्षल दोशी, व्यावसायिक आहे इंदापूर मधून बारामती जिल्ह्यात, वय 32 वर्ष, 8 वर्षांपासून मधुमेही, 5 वर्ष इन्सुलिन वरती होता, तब्बल 140 युनिट इन्सुलिन बाहेरून घेत होता. आता प्लीज समजून घ्या, एक नॉर्मल व्यक्तीला 25 ते 30 युनिट फक्त इन्सुलिन लागतं. जुने विद्यार्थी पण नीट ऐकून घ्या, 25 ते 30 युनिटच इन्सुलिन लागतं दिवसभरात. 140 युनिट इन्सुलिन म्हणजे काय, 5 पट झालं ना. का 5 पट झालं, कारण काय अवरोध भरपूर होता. जेव्हा आपण अवरोध काढला, सूज कमी केली, अवरोध काढला, त्याचं शरीर अजून भरपूर इन्सुलिन बनवत होतच. मोजून 16 दिवसात 140 युनिट इन्सुलिन बंद झालेलं आहे. ही गोष्ट जून मध्ये झालेली आहे. इंटेन्सिव्ह 32व्या बॅचचा आमचा प्रशिक्षणार्थी आहे, अजूनही त्याचं इन्सुलिन बंद आहे. 8 वर्ष घेत होता, 140 युनिट घेत होता. असं अजून एक 2-3 उदाहरण दाखवतो. भालचंद्र गोगटे मुंबईचे आहेत, कन्सल्टंट आहेत, 45 वर्षाचे. 32 बघितलं, 45 बघू. 10 वर्षांपासून मधुमेह, 3 वर्षांपासून इन्सुलिन, 95 युनिट इन्सुलिन घेत होता. म्हणजे तिप्पट इन्सुलिन बाहेरून लागत होतं. म्हणजे नक्की त्याच्या शरीरात पण भरपूर इन्सुलिन बनत असणार आहे. गोइंग इन द रॉंग डायरेक्शन. आपण चुकीच्या मार्गाने पळतोय आणि किती जोरात पडलो तरी खड्ड्यातच जाणार आहोत. 45 दिवसात पूर्ण इन्सुलिन बंद झालेलं आहे, अजूनही इन्सुलिन बंद आहे. आता म्हणतील हे सगळे यंग लोक आहेत, थोडंसं कोणतरी एजड दाखवा आम्हाला. तर म्हणून पुढचं मुद्दाम चित्रासकट बघा. धनंजय महागावकर, रिटायर्ड लेक्चरर, पुण्याचे आहेत, 65 वर्षाचे आहेत, 65 इयर्स, 31 वर्षांपासून मधुमेह, 31 इयर्स, 19 वर्षांपासून इन्सुलिन. बापरे, 19 वर्षांपासून इन्सुलिन घेत होते. 30 युनिट खूप नव्हते, पण 19 वर्ष घेत होते. 12 दिवसात इन्सुलिन बंद बाहेरचं लागलं, कारण का शरीरात भरपूर इन्सुलिन बनतच होतं. अवरोध काढावे लागला, सूज काढावी लागली आणि बंद झालं इन्सुलिन. शेवटचं उदाहरण देतो, हे इंटेन्सिव्ह 29 ऑगस्टचे आहेत. लास्ट उदाहरण रोमेल रॉड्रिक्स, मुंबईचे फिल्म मेकर आहेत. 10 दिवसाआधी भेटलेले आहेत आम्हाला, ओनली 10 डेज बॅक. 10 दिवसाआधी भेटलेले आहेत. 45 वर्षाचे आहेत, 20 वर्षांपासून मधुमेही, 8 वर्षांपासून इन्सुलिन, 124 युनिट इन्सुलिन, 124 युनिट ऑफ इन्सुलिन 5 दिवसात बंद झालंय, जे 8 वर्ष घेत होते. अगदी अभिनंदन आणि टाळ्या वाजवण्यासारखी गोष्ट आहे. डॉक्टर, या विषयावरती आपण पुन्हा येऊया, पण हे एक लक्षात ठेवा, अगदी लहानपणीपासून आपण असं म्हणतो अरे बाबा खूप डायबिटीस आहे, इन्सुलिन द्यावं लागतंय, तर ही अतिशय चुकीची अशी ही गोष्ट आहे. आणि कशा तऱ्हेनं यावरून मुक्ती मिळू शकते, डॉक्टर प्रमोद त्रिपाठी आपल्याला अतिशय सुंदर सांगतायत. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त झी 24 तास. वा वाई, पण यामुळे बाबांच्या फिटनेस वरती तर परिणाम नाही होणार ना? नाही होणार. तिरुमाला ऑइल असेल घरी तर फिटनेसची चिंता डोंट वरी. तिरुमला ऑइल बाय द कुटे ग्रुप. Open up to adventure. Fruits are real fruit juice, real fizz. खुशीच्या रूपानी डोळ्यात जपली आहेत, मनात सांभाळली आहे. देशभरामध्ये लोक सोनेरी स्वप्न बघतायत आणि ही स्वप्न पूर्ण करतं बिर्ला गोल्ड सिमेंट. बिर्ला गोल्ड, बिल्ड विथ गोल्ड. जेव्हा खाणं स्वादिष्ट असतं तेव्हा कंट्रोल राहतच नाही. यासाठी युनी एन्झाईम. ह्यात आहे डबल ऍक्शन. ऍक्टिव्हेटेड चार्कोल गॅस संपवतो आणि डायजेस्टिव्ह एन्झाईम्स न पचलेलं अन्न पचवतात. युनी एन्झाईम. अपचन आणि गॅस संपवा, मनसोक्त खा. डॉक्टरांनी सुचवलेला नंबर 1 ब्रँड. मला तुला काहीतरी विचारायचंय. मला सुद्धा तुला काहीतरी सांगायचंय. राधिका, मनासारखं घडणे सगळ्यांच्याच नशिबात नसताना. राधिका, विको टर्मरिक प्रस्तुत प्रेम आहे गोष्टी प्रेमाच्या. आजपासून दर सोमवार आणि मंगळवार रात्री 9 वाजता झी युवावर. हे काय करताय? दातांच्या झिंझिण्यांपासून वाचण्याचा प्रयत्न. ही ट्राय करा. नवीन कोलगेट सेन्सिटिव्ह ग्लो. हिच्या सूदिंग फॉर्म्युल्यामध्ये आहे लवंगांचं तेल. ही दातांच्या सेन्सिटिव्ह भागांमध्ये जाऊन देते दीर्घकाळ आराम. दोस्ता,
तुमचा टूथपेस्ट बदलण्याचा टाइम आलाय. नवीन कोलगेट सेन्सिटिव्ह ग्लो. कोलगेट डेंटिस्ट सोडलेली भारताची नंबर 1 सेन्सिटिव्हिटी टूथपेस्ट. मम्मी रात्रंदिवस एकच नाव बेटा नाही नाही नो सगळं नो 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 नाही नको नाही नो बेटा, आजारी पडशील. मुलांना नो नका म्हणू, जर्म्सना नो म्हणा. कसं? अँकर हेल्थ प्लस साबण सॅनिटायझरच्या शक्तीसह जो देतो साधारण साबणापेक्षा 100% जास्त सुरक्षा. अँकर हेल्थ प्लस साबण जो आहे सॅनिटायझरच्या शक्तीसोबत. मधुमेहींना इन्सुलिन आणि औषधांपासून मुक्ती मिळण्याचं गूढ आपल्याला डॉक्टर प्रमोद त्रिपाठी सांगतायत. डॉक्टर प्रमोद, मला फार आश्चर्य वाटतं की इतक्या लवकर हे कसं काय शक्य होऊ शकतं? नाही, शास्त्र आहे. फास्टिंग इन्सुलिन बघायचं. आता एक पेशंटचं जे 4 पेशंट दाखवले त्याच्याचं एकाचं फास्टिंग इन्सुलिन 110 होतं, जे 4 असायला पाहिजे. आणि तो रात्री 50 युनिट इन्सुलिन घेत होता, म्हणजे 60 युनिट तो स्वतः बनवत होता. आणि त्याचं HSCRP होतं 9.5, जे 1च्या खालती असायला पाहिजे. आणि मग आम्ही काय करतो ना, आम्ही अल्कलाईन डाएट करतोय. पुढची स्लाइड जे बऱ्याच लोकांना माहिती आहे, स्मूदीने इतका फायदा का होतो. स्मूदी अल्कलाईन आहे. हिरवा पाला, फळं, दालचिनी वगैरे सगळं मिश्रण करून आपण करायला सांगतो. ते घेतलं, वेळेवर अन्न खाल्लं, ओव्हरऑल जे 70% ऍसिडिक अन्नाच्या आणि ऐवजी. तुम्ही या गोष्टीला स्मूदी नावाचं खूप सुंदर आवरण दिलं आहे, तर मला खूप आवडलं. लाखो लोक करतात आता, लाखो लोक करतात. तर प्रॉब्लेम काय होतो शरीरामध्ये की जेव्हा इन्सुलिन रेझिस्टन्स अवरोध वाढला की इन्सुलिनचं प्रमाण वाढल्यामुळे वजन, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, हृदयविकार, कॅन्सर सगळं वाढतं. आणि थायरॉइड, हार्ट डिसीज व्हायला लागतात. ह्याच्या मागे बरेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी आणि खूप सारे पोषक द्रव्ये इन्व्हॉल्ड आहेत. आणि हे आपण नीट करायला लागलं की खूप लवकर फरक पडतो. म्हणून सगळ्यांनी ह्या 2 परीक्षा नक्की कराव्या, फास्टिंग इन्सुलिन आणि HSCRP. आणि ही स्मूदी जर का जाणून घ्यायची असेल तर डॉक्टरांना मात्र नक्की भेटा. युट्यूब वरती सगळे व्हिडिओज दिलेले आहेत. दिले आहेत का? हो. बरं, आता एक नेहमीचाच प्रश्न आहे खरं तर हो, हा, हो, की ह्या खूप जेनेटिक असतो, हेरिडिटरी असतो, त्यात कितपत सत्य आहे आणि कशा तऱ्हेनं ते पुढे प्रोलॉंग होतं? खूप गंमत आहे त्याच्यामध्ये पण. आणि मी थोडेसे असे पेशंट दाखवणार आहे जे बऱ्याच वर्षांपासून मुक्त आहेत. थ्योरी तुम्हाला एकदा पटकन सांगतो की जीन्स जे आहेत, ओके, जीन्स 20,000 वर्षांमध्ये फक्त 0.2% बदलतात. 20,000 वर्षात आपले जीन्स जे आहेत फक्त 0.2% बदलतात. मला सांगा की मागच्या 40 वर्षात मधुमेही 10 पट कसे काय झाले? शास्त्रीय ही माहिती. शास्त्रीय माहिती आहे ही, शास्त्रीय माहिती आहे. जेनेटिकली डोंट चेंज सो ड्रास्टिकली. म्हणजे ज्या स्पीडनी आजार वाढतो त्या स्पीडनी जीन्स बदलत नाहीयेत मनुष्याचे. गुणसूत्रांमध्ये एक स्वभाव आहे, ते स्विच ऑन होऊ शकतात आणि स्विच ऑफ होऊ शकतात. आणि मधुमेह, कॅन्सर, ब्लड प्रेशरचे जीन्स जे आहेत, जेव्हा आपला आहार, विहार, मनोधारणा बदलतात तेव्हा ते स्विच ऑन होतात. ते बाहेर प्रकटीकरण होतं. म्हणजे डोळ्यांचा कलर हा डॉमिनंट जीन म्हणतात, आई वडिलांसारखा असेल. पण मधुमेह तुम्हाला होईल का नाही होईल हे बऱ्याच कारणांवरती डिपेंडेंट आहे, फक्त जीन्सवरती डिपेंड नाही. म्हणून तिसरं गूढ सत्य, गुणसूत्र स्वरूप बदलू शकतात. तुम्हाला अनुभवाने सांगतो, उदाहरणाने सांगतो. SR शर्मा, कन्सल्टंट, पुणे. पुढची स्लाइड. 56 वर्ष मधुमेही, 20 वर्षांपासून 56 वर्ष वय, 20 वर्षांपासून मधुमेही, 10 वर्ष इन्सुलिन घेतलेले. त्यांना आता 3.5 वर्ष झालेत इन्सुलिन बंद होऊन. 50 पेक्षा जास्त युनिट त्यांचं काहीतरी 5 आठवड्यात बंद झालं. आता त्यांचे जीन्स अजूनही ऍक्टिव्ह असले असते तर त्यांना अजूनही मधुमेह असलं असतं ना, किंवा 1 वर्षानंतर परत इन्सुलिन सुरू झालं असतं, 2 वर्षानंतर इन्सुलिन सुरू झालं असतं, 3 वर्षानंतर इन्सुलिन परत सुरू झालं असतं. 3.5 वर्ष झालेत. 7व्या बॅचच्या आहेत इंटेन्सिव्हच्या. त्यांच्या ही आधी 4थ्या बॅचच्या, म्हणजे 2013ची गोष्ट करतोय मी. आशालता कुलकर्णी मॅडम गृहिणी आहेत. त्यांचं 3 आठवड्यात 8 वर्षाचे मधुमेहाचे औषध. आणि आपल्याला वाटतं की ब्लड प्रेशरच्या गोळ्या एकदा सुरू झाल्या की बंद होणार नाही, तर त्यांच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या 6 आठवड्यात बंद झालेल्या आहेत. या गोष्टीला आता 3.5-4 वर्ष झाली आहेत आणि अजून बंद आहे. म्हणून जीन्स हा एक काय ना, हे काय त्याला म्हणत, काहीतरी सहारा घेणं म्हणजे नाही हो, मला तर होणारच आहे. कारण काय एक्सक्यूज आहे, एक्सक्यूज आहे, हे एक्सक्यूज आहे. तुम्ही तुमचा आहार. आपण तेवढं तरुण लोकांनाही बघतो डायबिटीस झालेला आणि कुठेही हेरिडिटरी दिसत नाही. हेरिडिटरी कुठे दिसत पण नाही. रमेश पाटील 67 वर्षाचे, 16 वर्षांपासून औषधं घेत होते. 2 दिवसात औषधं बंद झाली आहेत. कुठे गेल्या? जीन्स झोपले होते का? 16 वर्षाची औषधं 2 दिवसात बंद होत आहेत आणि अजूनही बंद आहे. 6 महिने झाले. ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट क्लिअर केलेली आहे. ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट लोकांना माहिती नाही काय. 15 चमचे साखर असते
जीन्स वरती दिलं होतं की तुम्हाला मधुमेहच व्हायचा आहे, ठीक आहे, इन्शुलिन बंद होणं कळतं, औषधं बंद होणं कळतं, 15 चमचे साखर कसं काय पचवतो माणूस? खरंय. 16 वर्ष मधुमेह असलेला 16 वर्ष मधुमेह असलेला 15 चमचे साखर विदाऊट औषधं पचवतोय. कुठे गेल्या जीन्स? झोपल्या होत्या? डॉक्टर तुम्ही इतकं इंटरेस्टिंग सगळं सांगताय आणि इनफॅक्ट ते डायबिटीस पेशंट स्वतःला जो काही टेन्शन आलं असेल तेही फार घालवत आहे तुमच्या बोलण्याच्या पद्धतीनं एकूणच अगदी मला. आणि आपण बघतो रे डायबिटीस झालेले मोठ्या मोठ्या पोस्टवर आहे, दिवसभर कामं करतात आणि मला आणि डायबिटीस आहे कुठेतरी मनामध्ये खंत असते. हो. त्यांनी काय विचार करायला पाहिजे हेही मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. एक इथे छोटासा ब्रेक घेऊया, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त झी 24 तास. शॉपक्लूज सुपर बार्गेन सेल. आता क्वालिटी आणि बार्गेनिंगची काळजी आमच्यावर सोडा. क्वालिटी चेक प्रॉडक्ट सुपर बार्गेन प्राइसेस वर फक्त shopclues.com वर. जी अगर हम आपके आसपास नहीं होंगे तो क्या करेंगे आप? क्या? पण असं कधी होणारच नाही. दुराव्यातही असतो प्रेमाचा ओलावा. काही दिया परदेश एका नवीन वळणावर. रात्री 9 वाजता. धन्य धन्य की हो वर्षा अपार, ओ स्वामी ओ प्रभु खुलता है जब जब कुबेर जी का द्वार. हर घर में अब एक नया अभ्यास, बिस्कुट की दुनिया में एक नया एहसास. मैदा धीरे धीरे हमारे पेट में तथा कोलेस्ट्रॉल व ट्रांसफैट हमारे हृदय की धमनियों में जमा हो जाता है और हम हार्ट अटैक, ब्लड प्रेशर और पैरालिसिस जैसी जानलेवा बीमारियों के शिकार हो जाते हैं. अतः पतंजलि ने तैयार किए हैं मैदा, कोलेस्ट्रॉल व ट्रांसफैट रहित डाइजेस्टिव बिस्किट, दूध बिस्किट, मैरी बिस्किट, नटखट बिस्किट, नमकीन बिस्किट, नारियल बिस्किट और बटर कुकीज व अन्य बिस्किट्स. नमस्कार, मी शंकर महादेवन घेऊन येतोय सुरांची अविस्मरणीय मैफिल. कॉटन किंग प्रस्तुत सरगम 1 मार्च पासून बुधवार आणि गुरुवार रात्री 9 वाजता फक्त झी युवावर. कुरकुरा स्वाद आएगा याद. पापड़ टाइम पे ओनली राम बंधू पापड़. मधुमेहींना औषधं आणि इन्सुलिन यापासून जर का मुक्ती मिळवायची असेल तर गूढ सत्य आपण डॉक्टर प्रमोद त्रिपाठी यांच्याकडून जाणून घेत असतो. डॉक्टर, चौथं सत्य जाणून घ्यायचं खूपच चौथं सत्य स्लाइड वरती दाखवलेलं आहे. सर्वात महत्वाचं बर सायको सोशल सपोर्ट, Okay. मानसिक, सामाजिक, वैद्यकीय सपोर्ट, एक प्रकारे सल्ला काही काळांतरासाठी, ज्यामुळे खरंच लोक मधुमेह मुक्त होऊ शकतील. फक्त ऐकून बघून अवघड असतं. डॉक्टरचा, मेंटरचा, जुने विद्यार्थ्यांचा, ऍपचा एक संपर्क राहिला म्हणून आम्ही 1 वर्षाचा पूर्ण कार्यक्रम केला आणि त्याच्यामध्ये बघितलं खूप लवकर फरक पडला. निवासी कार्यक्रम केला, खूप जास्त फरक पडला. आधी फक्त 2 तासाचे कार्यक्रम करून बघितले, एवढा फरक नाही पडला. डॉक्टर डीन ऑर्निश म्हणून आहे, ज्यांनी हृदयविकाराचं प्रतिकरण निर्मूलनासाठी काम केलेलं आहे. ते पण तेच म्हणतात की सर्वात जास्त महत्व आहे सायकोसोशल सपोर्टचं. उदाहरण परत केसेस मी देतोय. शिल्पा दुबे, लेखक, हाँगकाँगचे आहे, वय कमी आहे, सॉरी इथं चुकून 65 आलेलं आहे, पण 20 वर्षांपासून मधुमेही, 11 वर्षांपासून इन्शुलिन, 13.5 किलो वजन कमी, भरपूर तणावामध्ये होती. सपोर्ट मिळालं काही काळासाठी, तणावमुक्ती झाली म्हणून बरे झाले. राहुल गिरमे, हेड बायोकेमिस्ट, बीजे मेडिकल कॉलेज, बीजे मेडिकलचे हेड आहेत, बायोकेमिस्ट्रीचे, स्वतः लॅब इन्चार्ज आहेत. त्यांना 45 वर्षांपासून 12 वर्षांपासून मधुमेह, ग्रेड 3 फॅटी लिव्हर, कधी बरा होत नाही, जीडीटी नॉर्मल. म्हणजे मला तर वाटतं असे कितीतरी हजारो लाखो पेशंट असतील आणि आता अनेक पेशंटला डॉक्टरांकडे येऊन तुमचा खरं ऍडवाइस घ्यायचा आहे, तर अशा लोकांसाठी कार्यशाळांबद्दल जरा थोडक्यात सांगा. नक्कीच सांगतो. अजून जस्ट एक जाता आता श्रीनिवास रेड्डी, 17 किलो वजन कमी, फोटो बघून घ्या. मधुमेहांचं ध्येय फास्टिंग, इन्सुलिन, HSCRP नीट ठेवणं फार महत्वाचं.
कार्यशाळा आपली 5 मार्चला असणार आहे आता हम्म. पुण्यामध्ये. 5 मार्च पासून 35वी बॅच सुरू होत आहे. काय म्हणता? 35वी बॅच. त्याच्या आधीच्या लोकांचा मी फोटो दाखवलेला होता. आणि मला तर वाटतं प्रत्येक घर सक्सेस स्टोरीज हो, 75% लोकांचं इन्सुलिन बंद 3 महिन्यामध्ये, 55% लोकांचं औषधं बंद 3 महिन्यामध्ये. तर त्या दिवसापासून 5 मार्च पासून पुण्यामध्ये सुरू होणारे कार्यशाळा 1 वर्षाचं पूर्ण प्रोसेस, घरी बसून काम करायचं, महिना टू महिना 3 वेळा फक्त आम्हाला भेटायला यायचं. पुणे, मुंबई, दिल्ली, तुम्ही नाव घ्या, हैदराबाद, सगळीकडून लोक येतात. आणि दुसरं ऑप्शन जे आहे, हे 28व्या कार्यशाळेचा फोटो दाखवलेला आहे. 35वी तुम्ही इमॅजिन करू शकता किती मोठ्या प्रमाणात होणार आहे. दुसरं ऑप्शन जे आहे, ज्यांना सपोर्ट मिळू शकतो, ते आहे निवासी शिबिर पुण्याजवळ सासवड येथे. दर महिन्याला असतं ते 8 दिवसाचं, ज्याच्यामध्ये रॉमेल आले होते, श्रीनिवास आले होते आणि त्यांना खूप फरक पडला होता. 8 दिवसाचं तुम्ही या आणि नीट सगळं अनुभवातून, कुकिंग एक्सपर्ट, एक्सरसाइज एक्सपर्ट, योगा एक्सपर्ट, जुने विद्यार्थी, हे सगळ्यांच्या समुदायामध्ये डॉक्टरच्या बरोबर म्हणजे खरं राहून आहे, काम करा. सगळ्यांना जर का फ्रीडम फ्रॉम डायबिटीस हवं असेल तर डॉक्टरांकडे या, त्यांचं मार्गदर्शन घ्या. डॉक्टर, आपण आलात, अतिशय अमूल्य, अतिशय सुंदर असं आपण मार्गदर्शन केलं, त्याबद्दल अगदी मनपूर्वक धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आणि ऑल द बेस्ट सगळ्यांना. या विशेष कार्यक्रमात इथेच थांबूया. पाहत राहा फक्त झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे.